नामस्मरण केल्यानं तो जवळ येतो आणि तो जवळ आला की सुखच सुख आहे. तो जवळ येणं म्हणजे सुख आहे. संसारात सुख नाही, तो आयुष्यात येणं म्हणजे सुख आहे. का? कारण सुखा लागी करीसी तळमळ तरी तू 50 कोटीची एवढी कर एक वेळ. असंच प्रमाणे ना, असं आहे वय. मला वाटलं मी म्हणते तसं आहे काय. सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जा एक वेळ. त्यानं काय होईल? मग तू अवघाची सुख रूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. जन्मोजन्मांतरीचं दुःख माणूस विसरतो त्याला बघितल्यानंतर. कारण माझा देव सुंदर आहे. रूपे सुंदर सावळगे माये सावळगे माये रूपे सुंदर सावळगे माये सावळगे वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपलं अवपळीत प्रमाण. अजून एक प्रमाण आहे. राजस सुकुमार मदाराचा पुतळा रवी शशिकळा कस्तुरी मळवाट चंदनाची ओटी कस्तुरी मळवाट चंदनाची ओटी. अजून एक प्रमाण आहे. सुंदर ते ध्यान उभे विणे पायी सुंदर ते ध्यान. प्रमाण म्हणायला अडचण नाही, पण तुम्हाला माझी प्रमाण अंगाई वाटायला नको. झोपी जायचे तुम्ही त्याच्यामुळं बास. माझा देव सुंदर आहे आणि त्याला बघितल्यावर बघणाऱ्याला सुख लागतं. कोणाला अनुभव आहे का असा? आहे. कोणाला आहे? ज्ञानोबांना आहे. सुख झाले हो साजणी. त्याला बघितलं की सुख लागलं. कुणाला? ज्ञानोबांना. मग आपण त्यांचे अनुयायी आहोत. आपल्याला लागणार नाही का? पण आपण देवाकडे बघतोच कुठे? पंढरपूरला जाणारे खूप आहेत पण मंदिरात जाणारे कमी आहेत. आणि जे मंदिरात जातात ते बघणारे कमी आहेत. कारण देवाकडे जाताना हारने फुलने बुक्काने चणेने फुटाणेने. माझं एक वाक्य आहे वारकऱ्यांसाठी. देवाकडे जाताना आहे ना, गोष्टी क्वांटिटी मध्ये नसतील तरी चालतील पण आहेत त्या क्वालिटी असणं गरजेचं आहे. थोडे परिनिरे, थोडं न्या पण चांगलं न्या. मग काय द्या देवाला? तिथं गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींची अडचण काय होते माहितीये का? तो हार नेलेला असतो एकतर ते कळत नाही. पायावर व्हायचा, गळ्यात व्हायचा की बडव्यांच्या हातात द्यायचा. बरं एवढ्यामध्ये मग लक्षात येतं अरे बुक्का व्हायचा राहिला अजून. मग त्या बुक्क्यामध्ये बोट घातलं तेवढ्यात पाठीमागचा धक्का देतो, तो बुक्का सगळा सांडतो. मग तो तशीच पुडी टाकून द्यावी लागते. मग लक्षात येतं प्रसाद राहिला आणि तिथं गेल्यावर कळतं बुक्क्याची पुडी फोडली, प्रसादाची फोडायचीच राहिली. मग तिथं देवासमोरच बोट घालून फोडायचा प्रयत्न आणि तेवढ्यात तर पाठीमागचा सिक्युरिटी गार्ड म्हणतो हा पुढं. आणि मग बाहेर गेल्यावर म्हणतात देव कुठं गेला? प्रसादाची पुडी फोडतानाच गेला. त्याच्यामुळे आज जाताना या सगळ्या गोष्टी नेऊच नका. मग काय न्या तेही माझ्या संतांनी सांगितलंय. देवाकडे जाताना काय द्या त्याला? मन हा मोगरा अर्पुनीश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मनच त्याला अर्पण करा.
मन त्याच्या चरणाशी सादर समर्पित करा आणि त्याला सांगा, या मनाला जप. काय करायचं या मनाचं? माझ्या मनाला गो छंद गोविंद नित्य गोविंद, माझ्या मना माझ्या मना माझ्या मना गो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद देवा, माझे मन लागो तुझे चरणी देवा, देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी, माझे मन लागो तुझे चरणी. आणि मग मन अर्पण करत त्याला बघत बघत बाहेर या. ज्यांनी ज्यांनी देवाला बघितलंय त्यांना कळलंय, त्याला ज्यानं नीट बघितलंय ना तो त्याच्या प्रेमात पडलाय. आणि देवाला पाहिलं ना, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला त्याला बघितल्यावर भाग क्षीण जातो, म्हणून त्याच्याकडे जा. तो आयुष्यात यावा असं वाटत असेल तर भजन करा. काही जण म्हणतील त्याला फायदा काय होईल? मी मगाशीच सांगितलं, ज्याच्या आयुष्यात तो आहे ना त्याला संसारातले धक्के बसतच नाहीत. कसं सांगते नीट ऐका. एसटीनं प्रवास केलाय का कधी तुम्ही? एसटीनं आपली ती लालपरी केला असेल. आपल्या इच्छित गावाला जाणारी एसटी दिसली की माणसं अशी झुंबड उडवतात ना त्या दरवाजावरती, आणि इतकी भारी व्यवस्था असते त्या गर्दीची, तुम्हाला चालावं लागत नाही. तुम्ही ऑटोमॅटिक बसमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था लोकांनी केलेली असते, इतकी गर्दी असते. बरं इतकी सगळी गर्दी कशासाठी? मग एवढी घाई करायचं काय कारण आहे? एकच रिझन, ओनली वन रिझन, फ्रंट सीट, पुढचं सीट भेटलं पाहिजे. काही काही जण हुशार असतात, मग डायरेक्टली आपल्याला जर त्या गर्दीत नाही घुसता आलं तर खिडकीतनंच रुमाल टाकतात, बोचकं टाकतात, गाठोडं टाकतात, पिशव्या टाकतात. का? रिझर्व करायचंय ना, पहिलं भेटलं पाहिजे. मध्ये तर एक व्हिडिओ व्हायरल झाली होती, तुम्ही बघितली का नाही मला कल्पना नाही. एक आजी होत्या, त्यांना काही गर्दीत घुसायला नको वाटायला लागलं. पण म्हटलं काय करायचं? मग बोचकं पण नाही, रुमाल नाही, पिशवी नाही. तिने बाबांना सांगितलं, ऐकलं का, घ्या मला खांद्यावर, मीच जाते म्हणे आतमध्ये खिडकीतनं. आजीबाई बसल्या ना आजोबांच्या खांद्यावर. आजोबांनी काम चोखपणानं पार पाडलं, बरोबर खिडकीमध्ये तोंड घुसवलं. आजीचं तोंड आत गेलं खरं, पण पोटापर्यंत आत गेल्यावरती नेमकं ते काचेचं तावदान धक्कन खाली आदळलं. आजीच्या पाटणी ते बसल्याबरोबर आजी विव्हळली. पण करायचं काय? आजीला जर आत जाता येणार बाहेर येता येणार. बाबा म्हणले, मेलो गड्या, म्हातारी जर बाहेर पडली तर ही काय मला जगू द्यायची नाही. आणि तिचं कुठं म्हातारपणात सगळं दुखणं बाणं करा, त्यापेक्षा म्हातारी पडू नये म्हणून बाबांनी असे पाय धरले आणि बाहेर ओढायला बघत होते. बाबा बाहेर ओढतायत, पण आत चढलेली जी एसटीतली माणसं होती त्यांनी आजीबाईची ही दुरावस्था बघितली. ते म्हणले, बिचारी आजी पहिल्या सीटासाठी किती प्रयत्न करत होत्या, आत ओढलं पाहिजे त्यांना, पण आतल्या माणसांनी धरले हात, आणि आतली माणसं बाबा ओढतायत बाहेर आणि आतली माणसं. आजीबाई म्हणले, आज दोन तुकडे ठरलेले आहेत आपले, पण काहीतरी केलं पाहिजे. जीव वाचवायचा असेल तर कुणाला तरी सोडलं पाहिजे. मग कुणाला सोडायचं? काय म्हातारपणात बाबांकडे ठेवलेलं आहे म्हणून अशी जोरात खून लात घातली बाबांना. घाबरले ना एवढी खून घातल्यावर. बाबा धाडकन खाली पडले. आजी सटकन आतमध्ये गेल्या, व्यवस्थित सावरून बसल्या आणि मग खाली वाकून बाबांना म्हणतात, लवकर या बरं का, मी सीट पकडलंय. कशासाठी एवढा आटापिटा? एकच कारण, फ्रंट सीट भेटलं पाहिजे. आणि फ्रंट सीट का? त्याला दोन प्रकारचे बेनिफिट आहेत. पहिला बेनिफिट, ड्रायव्हरच्या सीटच्या कडेला जर सीट भेटलं तर सस्पेन्शन चांगलं मिळतं, त्याच्यामुळे तिथं हादरे जास्त बसत नाहीत. हा पहिला फायदा. आणि दुसरा फायदा, एकच जर ड्रायव्हरला कळलं की आता एसटीचा ऍक्सिडेंट होणार आहे, काही झालं तरी सुद्धा पुढचा ट्रकवाला येऊन ठोकणारच आहे, मग तो एसटी ड्रायव्हर इतका हुशार असतो. तो इथं कोणी एसटीचा ड्रायव्हर नाही ना? नाही, आपलं विचारून बोललेलं बरं. एसटीचा ड्रायव्हर बरोबर कट मारून आपली बाजू सेफली काढतो, पाठीमागचे मेले तरी चालतील. त्याच्यामुळे ड्रायव्हरच्या कडेला बसणारा माणूस आहे ना, त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. दृष्टांत संपला माझा. आता मुद्दा नीट ऐका. 4 ते 5 तासाच्या प्रवासामध्ये एसटीच्या चालकाच्या जवळ जर बसलात तर हे 2 फायदे तुम्हाला होतात.
तसं 40 ते 50 वर्षाच्या आयुष्याच्या प्रवासात जर या जगाच्या चालकाच्या जवळ बसा तर हे 2 फायदे तो तुम्हाला घडवल्याशिवाय राहणार नाही. पहिला फायदा, त्याच्या जवळ बसा, सस्पेन्शन चांगलं, तो आपल्याला त्रास होऊ देत नाही. कितीतरी जणांची कामं त्यानं केलेली आहेत. प्रल्हादासाठी आला नाही का, हाके सरशी उडी घालोनिया स्तंभबोडी, द्रौपदीनं हाक मारल्यानंतर आला नाही का, 10 सेकंदच फक्त वाट बघायला लागली तरी ती द्रौपदी ओरडते, कोठे गुंताला त्यावेळेला कृष्णांचं उत्तर आहे, माझी चूक नाही, चूक तुझी आहे. तू जर हाक मारली असतीस, कोठे गुंतलासी सखया कृष्णा, पळत आलो असतो. तू काय म्हणली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. त्याच्यामुळे मला द्वारकेला जाऊन यावं लागलं. द्वारकेला जायला 5 क्षण आणि यायला 5 क्षण, म्हणून उशीर झाला. मग जर प्रल्हादांकडे येतात, ध्रुवजींकडे येतात, द्रौपदीकडे येतात, कुंतीसाठी येतात, पांडवांसाठी येतात, जनाबाईसाठी येतात, मीराबाईसाठी विष पितात, अगदी मुक्ताबाईंसाठी भिंत चालवतात. सगळ्यांची कामं केली आहेत, आपली करणार नाही का? सगळ्यांना अलगद उचलले देवानं, झेललेले देवानं, आपल्यालाही झेलेल. सस्पेन्शन चांगलं आहे त्याच्या हाताचं, त्याच्यामुळे तो संसारातले धक्के बसू देत नाहीत. आणि दुसरा फायदा, देवाच्या जवळ असणाऱ्याला यमधर्माची भीती नाही. एक सांगू, जीवन जगताना आहे ना, मरण सुधरावं याच्यासाठी जगा. माणसं सगळ्या गोष्टींचा विचार करतात, मरणाचा विचार कोणी करत नाही. सगळ्यात मोठं सत्य आहे, कितीही जगा तरी एक दिवस मरायचं आहे. मग जेव्हा मरायचंय त्या मृत्यूवरनं ठरणार आहे तुम्ही जगले कसे. मग तो मृत्यूचा क्षण सुधारायचा असेल ना तर जीवनभर सायास करावे लागतात. तुकोबा म्हणतात, मी आयुष्य घालवलं याच्यासाठी, याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता आयुष्य घालवलं मी याच्यासाठी, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि एक सांगू, सगळीकडे जायची तयारी करता, मरायला जायची का तयारी करत नाहीत? पंढरपूरला वारकरी सुद्धा 15 दिवस वारी असते, पण 15 दिवस बॅगा पॅक करत असतात. आणि वारकऱ्यांची तयारी घाट चढोस्तोर नाही कळत, घाटाच्या पुढे गेल्यावर मग तयाऱ्या बाहेर निघतात, चिवडा, चकली, लाडू. 15 दिवसाची तयारी आहे. नुसतं जिल्हा बदलायचा आहे तरी, नीट आहे का, मुद्दा महत्वाचा आहे. जिल्हा बदलताना 15 दिवसाची तयारी करता. राज्य बदलायचं असेल, चारीधामला जायचं असेल तर किमान 2 महिन्याची तयारी करतात. चारधाम यात्रेला जायचंय, चारधाम यात्रेला जायचंय, 2 महिने तयारी आहे. ॲब्रॉड जर कोणाला जायचं असेल, देश बदलून जायचं असेल तर 6 महिन्यापासून तयारी असते. पर बॅगा कोणत्या घ्यायच्या याच्यापासून तयारी. अमेरिकन टुरिस्टर घ्यायची
का सॅमसोनाईट घ्यायची? इथपासून तयारी. -5 डिग्री सेल्सिअसचं जर्सी घ्यायचं की -15 डिग्रीचं घ्यायचं? मग ते बूट घ्यायचे ते वर्ल्डक्राफ्टमधनं घ्यायचे का बाटामधनं घ्यायचे? इथपासून तयारी करतात. 6 महिने तयारी परदेशात जाण्याची. आता एक वाक्य माझं नीट ऐका. जिल्हा बदलताना 15 दिवस तयारी करता, राज्य बदलताना 2 महिने तयारी करता, देश बदलताना 6 महिने तयारी करता, मग जग बदलून जाताना किमान वर्षभराची तयारी नको का? म्हणून मरायच्या अगोदर 1 वर्ष तयारीला लागा. जमेल ना? जमेल? जमेल ना? नाही कसं जमेल? डेट कुठं डिक्लेअर आहे आपली? मरणार कधी हे काय माहिती? आणि मे बी ऑर मे बी नॉट. आजचा दिवस, आजची रात्र ही शेवटची असू नाही. नको नको जगायचे अजून. पण काय सांगावं, या देहाचा काय भरोसा आहे? असं मी नाही म्हणत. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती लगे, साथ देती लगे, साथ देती लगे हर किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. बाबाप्रमाणे ओरडून ओरडून म्हणले क्या भरोसा ही इस जिंदगी का, पण मरायचं नाही म्हणतात. आणि हेच वास्तव आहे. कधी जावं लागेल हे सांगता येणार नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, या देहाचा भरोसा देता येत नाही का? नाशिवंत देह जाणार, आयुष्य खातो काळ, देह जाईल त्याची काळबा खाईल. का खाईल? कारण देह हे काळाचे धन तेथे मनुष्याचे काय आहे? जातसेही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यते न त्वं शोचितुम अर्हसि. उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किंवा वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाते. कपड्याप्रमाणे देह बदलून टाकावे लागतात. मरण्याचा फार शोक करू नका. अंगावरची कपडे जुनी झाली, फाटली की आपण ती टाकून देतो, नवीन वस्त्र धारण करतो. त्याचप्रमाणे शरीराचं आहे. शरीरही एकदा जुनं झालं, फाटलेला तर आहेच आहे हा देह. नवा ठाई फाटून गेली ती तो आम्हासी दिधली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी. मी म्हणत नाही घोंगडी, उद्या ऐकालच. ही घोंगडी फाटलेली आहे. 9 ठिकाणी फाटलेला हा देह आहे. वरनं जुना झाला की त्याला ठेवून घेता येत नाही. पण एक बारीकसा माझा प्रश्न आहे. जुनी कपडे टाकून नवीन कपडे घालताना अनुभूती आनंदाची आहे की दुःखाची? जुनी कपडे टाकून नवीन कपडे घालताना आनंद आहे का दुःख आहे? आनंद आहे. मग कपडे बदलताना जर आनंद आहे, तसाच जुना झालेला देह टाकून नवीन देह धारण करताना आनंद असावा का दुःख असावं? बोला. आनंद असला पाहिजे. पण शरीराबद्दलची असणारी आसक्ती आपल्याला दुःख करायला कारणीभूत पडते. ज्याला कळलं ना मी देह नाही त्याला दुःख नाही. त्याला शंकराचार्यांची षटश्लोकी कळली पाहिजे. शंकराचार्यांनी षटश्लोकीमध्ये 6 श्लोकात मी शरीर नाही हेच सांगितलेलं आहे. मी कोण आहे हे शेवटी सांगतात. पहिल्यांदा असं म्हणतात, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोऽहं
शिवोहम. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी श्रोत्र नाही, मी जिव्हा नाही, मी घ्राण नाही, मी नेत्र नाही, मी पृथ्वी नाही, मी आप नाही, मी तेज नाही, मी वायू नाही, मी आकाश नाही. मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि हे ज्याला कळलं त्याला मरणाचं भय संपलं. मरणाही आधी राहिलो मरोनी मग गेले मनी होते तैसे. मग मी कोण आहे? मी वासुदेव तोच होता. मी वासुदेव तत्व होता. आणि यालाच आपल्या वेदांताना असं सांगितलेलं आहे, अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा ब्रह्म तत्त्वम असी सर्वम खलविदम ब्रह्म. आणि तेच तुम्ही आहात. ज्ञानोबा सुद्धा एका ओवीत सांगतात, श्लोक आहे गीतेमध्ये असा दुसऱ्या अध्यायात, देहे नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वम शोचितुमर्हसि. ज्ञानोबांचं गोड वर्णन आहे मराठीत. जे सर्वत्र सर्व ही देही सया करिता ही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. हे मराठीतलं कळत नसेल तर परत शंकराचार्य ऐका. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभूत्वच सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न संगतं नैव मुक्तिर्नमेय चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. मी निर्विकल्प, मी निराकार आहे आणि मी आत्मतत्व आहे. आत्मा कधी मरत नाही, आवरण जाणार आहे. आत्मतत्व त्याची ऊर्जा ती कधी संपत नाही. एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते पण एनर्जी कधी डिस्ट्रॉय होत नाही. हा सायन्सचा रूल आहे. सायन्सनं हा रूल सांगितला, आमच्या भगवंतानं उघड उघड सांगितलं, तो मरत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः. झोपा नाही ना लागल्या? नक्की नाही ना झोपले? मला एक जण दिसलं कोणीतरी झोपलेलं. आजकाल काय कीर्तनकाराकडनंच्या एक्सपेक्टेशन्स थोड्याशा चेंज झाल्यात. कीर्तनकारानं फक्त हसवलं पाहिजे आणि हसवलं तरच म्हणतात वा काय कार्यक्रम झाला. अरे आर वी जोकर? आम्ही जोकर आहेत का इथं हसवायला? कीर्तनामध्ये कीर्तनकाराकडनं अपेक्षा अशी करा, जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. त्याच्यामुळे माझ्या कीर्तनात झोप लागण्याची शक्यता असते पण भजन करा म्हणजे झोप जाईल. झोपू नका. जेवण तयार आहे, 15 मिनिटात मी पण संपवणार आहे. झोपी गेले तर जेवायला जाता यायचं नाही. ऐका, आपल्याला आत्मतत्व म्हणजे मी आहे हे कळलं, त्याच्या आयुष्यातलं दुःख संपलं. पण ती तयारी मात्र प्रत्येकानं केली पाहिजे. देह हा जाणार आहे पण तो जायच्या अगोदर तो आपलासा झाला पाहिजे, याच्यासाठी प्रत्येकानं प्रयत्नशील राहा. आणि एकदा का तो आपला झाला मग सुखा काय एवढे झाले सोयरे त्रिभुवन. आजकाल लोकांना आहे ना उद्धाराची चिंताच नाही. बऱ्यापैकी लोकांचं एम, लोकांचं उद्दिष्ट, लोकांचं साध्य इतकंच आहे, पैसा कमवायचा आहे, प्रसिद्धी कमवायची, नावलौकिक कमवायचं आहे. काय मेल्यानंतर बरोबर येणार आहे? पैसा बरोबर येणार आहे? तुमची प्रतिष्ठा बरोबर येणार आहे का? तुमचं सोनं नाणं जमीन जुमला बरोबर येणार आहे? म्हणजे बरोबर येणार आहे ते कमवा ना. पैसा इथंच चालतो, वर नाही चालत. USA ला जायचं असेल ना, एअरपोर्टवरती करन्सी एक्सचेंज करून जावं लागतं. मग इथला पैसा अमेरिकेत चालत नाही, मग इथला पैसा वैकुंठात कसा चालायचा? त्याच्यामुळे तिथं जे चालणार आहे ते कमवा. आणि तिथं चालतं ते तुमचं कर्म. कर्माचं नाणं खणखणीत वाजलं पाहिजे, त्यासाठी ते कर्म सत्कर्म करा आणि ते सत्कर्म व्हावं यासाठी त्या भगवंताचं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. भजनानं फायदा काय होईल? तो येईल येईल येईल. तुकोबा तुमच्या आयुष्यात आलाय? आलाय. कसा आलाय? अभंगाचं प्रथम चरण.
उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी. तुम्ही नामाचा उच्चार केल्याबरोबर भगवंत तुमच्या समोर येतो. इथंही कीर्तनामध्ये कीर्तनकार ज्या वेळेला म्हणतात ना विठ्ठल विठ्ठल, पटकन डोळे झाकत जा आणि बघत जा. विठ्ठल म्हणल्यानंतर विठ्ठल डोळ्यासमोर जर आला तर आपण नामस्मरण करतोय. आणि भजन करणारा ज्याचं आपण भजन करतोय त्याच्या स्वरूपासारखा होत असतो. म्हणून बऱ्यापैकी वारकऱ्यांचे चेहरे सुद्धा पांडुरंगासारखे दिसायला लागतात एका विशिष्ट भजन कालावधीनंतर. पण तितकं भजन झालं पाहिजे. तुकोबा म्हणतात राम म्हणता रामची होईचे, पाणी बैसोरी पदवी घ्यायचे, पाणी बैसोरी पदवी घ्यायचे, पाणी बैसोरी पदवी घ्यायचे, पैसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव आहे. राम म्हणल्याबरोबर आपण राम झालो पाहिजे. आणि नाही राम झालो तर किमान राम आला तरी पाहिजे. तो येण्यासाठी भजन कुणासारखं असलं पाहिजे? शबरीसारखं भजन करा. शबरीनं 1-2 वर्ष वाट बघितली नाही. कृतयुगात वाट बघायला चालू केलं होतं. त्रेतायुग आलं तरी शबरी वाटच बघत होती. आपल्यासारखंच झालं होतं तिचं पण. 500 वर्ष वाट बघितली आम्ही पण देव विराजमान होण्याची. आणि आता तो सोन्याचा दिवस 22 जानेवारीला उजाडला. आमचा देव आम्हाला भेटला आणि तो राजा आहे. राजाच्या रुबाबात आम्हाला तो बघायला भेटला आणि तोपर्यंत आम्ही जिवंत आहोत. आपल्या पिढीनं तो बघितलाय म्हणून आपण भाग्यवान आहोत. का? कारण देव विराजमान झालेला आपण बघितलेला आहे. शबरीच्या आयुष्यात एकच ध्येय, एकच प्रश्न विचारायची त्याला. रामा रामा रटते रटते भीती रे उमारिया, रघुकुल नंदन कब आओगे, दिल की डगरिया. राम राम रटते रटते भीती रे उमारिया. प्रश्न आहे त्याला. आश्रमात या कधी रे येशिला, आश्रमात या कधी रे